नमस्कार मित्रांनो, मराठी साईट या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. शेतकरी कर्जमाफी अर्थसंकल्पात आता त्या ठिकाणी जाहीर होण्याची अपेक्षा आहे. 10 मार्च रोजी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही या गोष्टीवर आता सर्व शेतकरी मित्रांचं आता लक्ष लागून राहिलेलं आहे. तब्बल 31,000 कोटींचा त्या ठिकाणी बोजा शेतकऱ्यांचा कमी होणार की नाही तेच आपण आत्ताच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर भाजपने निवडून आल्यानंतर आतापर्यंत कर्जमाफीला बगल दिली, पण आता 10 मार्चला सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करतील की नाही याची सर्व शेतकऱ्यांना आता अपेक्षा आहे. तर सरकार कर्जमाफी करेल या आशेवर शेतकरी आहेत. भाजप आणि महायुतीने केवळ कर्जमाफी नाही तर कर्जमुक्तीचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे. म्हणजे शेतकऱ्यांकडे जेवढं खर्च आहे तेवढं माफ तर केलं जाईल असा त्याचा त्या ठिकाणी अर्थ होतो. भाजपने निवडून आल्यानंतर आतापर्यंत कर्जमाफीला बगल दिली, पण आता 10 मार्चला सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करतील की नाही याच्यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मागील वर्षी दुष्काळामुळे घडलेले उत्पादन, यंदा बाजारभाव पडल्याने अशक्य झालेली कर्ज परतफेड आणि सरकारचे कर्जमुक्तीचे आश्वासन यामुळे राज्यातील शेतकऱ्यांकडे तब्बल 31,000 कोटींच्या दरम्यान पीक कर्ज थकीत आहे. तर राज्यात महायुती सरकार सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प आहे. तर महायुतीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शब्द पाळावा आणि कर्जमाफी जाहीर करावी अशी सर्व शेतकऱ्यांची आशा व्यक्त करत आहे. सरकारने सत्तेत येण्यासाठी लाडकी बहीण योजनेकरिता जाहीर करत त्यासाठी 36,000 कोटी रुपये खर्च केले. तर शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देऊनच सरकार सत्तेत आले, मग शेतकऱ्यांसाठी सरकार 31,000 कोटी देऊ शकत नाही का असा देखील प्रश्न शेतकरी त्या ठिकाणी आता विचारत आहेत. तर आता होणाऱ्या अर्थसंकल्पात 10 मार्च रोजी कर्जमाफी होणार की नाही, अजित पवार करणार की नाही याकडे सर्व शेतकरी मित्रांचं लक्ष लागलेलं आहे.